शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपली सोयाबीनची पेरणी चालू आहे. तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघला आणि तुमची पेरणी झाली आहे का, तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीनची जात आणि कोणते खत वापरलेलं आहे, त्याच्यासोबत काय काय वापरले हे सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन ही हलकी मध्यम जमीन आहे, लई भारी जमीन नाही. त्याच्यामुळं आपण सोयाबीनचे JS 335 ही व्हरायटी निवडला आणि एकरी जवळपास 20 ते 22 किलो आपलं बियाणं पडले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी चालू आहे. 22 किलोपर्यंत सुद्धा बी आपण टाकला. आणि खताचं बोलायचं झालं तर आपण 12-32-16 या खताची निवड केला, कारण सोयाबीनला NPK लागते, नुसतं DAP देऊन चालत नाही, DAP मध्ये पोटॅश नाही. त्याच्यामुळं आपण 12-32-16 या खताची निवड केला. तुम्हाला जर DAP द्यायचंच असलं तर DAP सोबत एकरी 20 किलो पोटॅश द्या. त्याच्यापायी आपण 2-2 खतं आपल्याच्यानं ते मिक्स करून टाकणं होत नाही, म्हणून आपण डायरेक्ट 12-32-16 या खताची निवड केला. आणि 12-32-16 हे एकरी 50 किलोची एक बॅग अशा हिशोबानं आपण टाकलेलं आहे. आणि त्याच्यासोबत सोयाबीनला सर्वात महत्त्वाचं सल्फर लागतं, म्हणून आपण महादन कंपनीचं सल्फर हे एकरी 10 किलोची बॅग अशा हिशोबानं दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पेरणी चालू आहे. तुमच्याकडं पेरणी झाली आहे का न झाली आहे तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.